लालपरी ही राज्याची जीवन वाहिनी आहे। त्यामुळे आता एसटीचा पूर्ण चेहरा मोहरा बदलणार आहोत। राज्यातील सर्व एसटी डेपो एअरपोर्ट प्रमाणे केले जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील खोपट येथील बस आगाराला भेट दिली। यावेळी बोलताना त्यांनी महामंडळाची पुढील वाटचाल कशी असेल याचे सुतोवाच केले। तसेच सर्व एसटी डेपोत कॅशलेस हॉस्पिटल तयार करण्यात येणार आहेत असंही ते म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील खोपट बस आगारात लोकाभिमुख कार्यक्रम राबवण्यात आले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खोपटच्या आगाराला भेट दिल्यानंतर ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना खोपट आगाराला भेट दिली होती। त्यावेळी वाहक आणि चालकाच्या वसतिगृहात दुरावस्था होती। त्यावेळी आदेश दिले होते। त्या आदेशाप्रमाणे आज एसटीच्या वाहक आणि चालकांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह आणि गरम पाण्याची अशी अद्ययावत सेवा पुरवण्यात आली आहे। मात्र आता खोपट आगाराचा पर्यटन संपूर्ण राज्यभरातील आगारात राबवण्यात येईल अशी घोषणा शिंदे यांनी केली आहे। राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीत मोठे बदल केले जाणार आहेत। दरम्यान कर्नाटक राज्याच्या परिवहन सेवेची लांब पल्ल्याची गाड्यांची सेवा जशी आहे तशीच राज्यातील प्रवाशांना एसटी बसची सेवा दिली जाणार आहे। ही माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे।